ವೀಕ್ಷಕ बांधवांचं अग्यांसो नमस्कार. विश्व कोंकणी केंद्राच्या ह्या लाईव्ह स्ट्रीम स्टुडिओसू मी गीता वागले तुम्हा सगळ्यांसो स्वागत करता. आज विश्व कोंकणी दिवस आम्ही अग्गे आचरण करतासा. ह्या विश्व कोंकणी दिवसाच्या ह्या संदर्भार तुम्हा सगळ्यांसो विश्व कोंकणी दिवसाच्या शुभेच्छा. कोंकणी ही एक भाषा मस्त जनांगंत असा. मनुष्यस उपदल्ल्याचं एक नाव कितले आगत असा हा तसंच उपदल्ल्या प्रति एक मनुष्याचं एक भाषा म्हणून असता. नाव त्याचे अस्तित्वाचे एक संकेत जाल तर भाषा म्हणूनची परस्परा संवहन करूनचे एक माध्यम होऊन ती भाषा असता. खैल एक मनुष्यस नाव थोवी नसताना रवत नाही तसंच प्रति एक मनुष्यस उपद्यापर्यंत त्याची एक भाषा त्या अम्मा भाषा मातृभाषा म्हणून केलं सांगता. हा ते भाषाच आम्ही अम्मा म्हणून सांगले होईद आमची अम्माची भाषा किती म्हणता ना प्रति एक उपदल्य धाकल्या अगदी त्यांच्या अम्मा खैल भाषा बोलता हा त्याच भाषा बोलत पुढची ठरली म्हणतं. प्रति एका धाकल्यासो अगदी शिकनची भाषा आम्ही घरा खैल भाषा बोलता हा तीच पुढे जाणताना ती भाषा त्यांचं येता. मग कन्नड हिंदी इंग्लिश ती खैल भाषा वासंदे ते शिकले इस्कुला गेल्यापर्यंत ती भाषा ते शिकनचे कसं शिकतं तरी एक मातृभाषा म्हणूनची प्रति एकलेसो अगत अनिवार्य आणि ते शिकलेवच झाले. आज विश्व कोंकणी दिवसाच्या ह्या एक शुभ संदर्भार आमची कोंकणी भाषा त्याची परिस्थिती आज कशी असा आधी कशी होती आता पुढे कसाल्या हुंसाव्या ह्या विषयाच्या बग्गे आम्ही अग्गे एक चर्चा करले आज हित बैसला असा. ह्या चर्चेंत भागविसले आईलस माझे वाटतो कुमारी सौजन्या जे नायक वृत्तींत एक इंजिनिअरिंग BE करून MBA पदवी घेऊन एक बँगलोरच्या एक प्रायव्हेट कंपनीत काम करीत असं. त्यांच्या उद्योगाच्या ओटोट्टो अनेक समाजसेवा कार्यक्रम करीत असं. विद्यार्थींचं विद्यार्थी वेतना दुर्बळांचं हवे जाल्ल्या सहाय्य करूनच्या असहायकांचं एक वाट दाखयांची तसल्या मस्त कार्यक्रम करून ते त्यांतो एक संतोष दाखवून देत तसं तसंच जनप्रिय व झालंसं. सौजन्या तुम्हास ह्या एक चर्चेस ह्या विश्व कोंकणी केंद्राच्या तर्फेसून आमच्या समाजाच्या तर्फेसून सुस्वागत. तसेच आमचे वाटतं असं हरीश पाटकर हे मूलतः शिरवाचे शिरवा बेळंजाले म्हणूनचे एक ग्रामीण प्रदेशांत उबदान थोड झाले. हे MCOM पदवीधर त्याच्या वाटतो मंगळूरच्या एक कंपनीत काम करीत असं. त्याचे वट्टट्ट आमच्या समाजाच्या संघटनेत प्रमुख पात्र वैसन घेत असं. त्या एक समाजाच्या आमच्या भाषेच्या एक विषयांत त्यांस असलेल्या आसक्तीचं आज चर्चेस आम्ही ह्यांस बोललेले आहेत. कारण प्रति एक त्यांचं टाईम गावल्ले तेदा अवकाश गावल्ले तेदा आमच्या समाजाच्या युवकांचं ಒಟ್ಟು करून त्या एक संघटने करूनच्या एक अत्यंत आसक्तीदायक विषय त्यांचं. हरीश पाटकर तुम्हासो ह्या एक चर्चेचं हार्दिक स्वागत करणार. आमच्या वाटतो असं अनेक अतिथी जगन्नाथ नायक मूलतः उडुपी जिल्ह्याचे उडुपी तालुक्याचे परकळचे हे आत्ता इंजिनिअरिंग करून त्यांत मास्टर डिग्री घेऊन त्याच्या वाटतो PhD करून आत्ता डॉक्टर जगन्नाथ नायक होऊन NITK सुरतकल ह्यांत प्रोफेसर होऊन काम करत असं. मेटलर्जी ह्यांच्या आसक्तीच्या विषयी आणि एक गायको होय. ह्या एक चॅनलच्या मुलक YouTube चॅनलच्या मुलक मी सांगायला इच्छा पावता. हे माझे सहपाठी व क्लासमेट एकच स्कूलांत आम्ही आमच्या प्रौढा शिक्षण घेतल्यासा. चकोट आधीपासून मस्त एक हुशाराचे विद्यार्थी होऊन क्लासांत
ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನ ಕೊಡ್ನ ಸೋ देत नाही ते त्याच्यापर्यंत इंजिनिअरिंग तो राज्यस फर्स्ट रँक प्रथम रँक हाडून नाव येईलचं त्याच्यापर्यंत आता PhD करून आता एक गायक होऊन मस्त नाव पावलेचं जगन्नाथ तुम्हासो ह्या चर्चेचं हार्दिक स्वागत कर धन्यवाद. आम्ही आज सर पीठिकेंत सांगासारखे आमची भाषा राजापुरा सारस्वत भाषा आमची मातृभाषा ही मातृभाषेच्या आत्ताच्या परिस्थितीत कशी जालचं म्हटलं तर प्रदेशवारू आम्ही एका प्रदेशास गेलं तर भाषा आमचीच जात आमचीच थई इंगड जनपिल बोलताना आमच्या भाषा चंपिलच बोलताना तुळू बोलतं आणि थोड्याकडे जाणताना कन्नड बोलतं. असली एक परिस्थिती आमच्या बहुशा बदल भाषेचं होलिके केलं तर आमच्या भाषांत त्या समस्या चढ असं म्हणून माझ्या अंदाज किती म्हणताना मी एक बघलसा हिरियडका दांटवन बोम्मारबेट्टू ग्रामांत चढावीत आमच्या भाषेचे चढ तुळू बोलतं घरी व तुळू बोलतं हे एक निजवून तरी एक दुरंता आमची म्हणांची एक मातृभाषा असताना आम्ही कितले आमची भाषा बोलत नाही आमची भाषा तसले तोडाकू काय असा आणि आमची भाषा बोलले तिथल्या क्लिष्टकर हा हे कसलेस असद जगन्नाथ तुमचा अभिप्राय कसा आहे सगळे ಗೊತ್ತು ಸಲುವರಿ आम्ही राजापूर सारस्वत ब्राह्मण सरस्वती तीरसून आयेला म्हणून एक इतिहास ಮೂಲತಃ त्याच्यापर्यंत आम्ही गोवंत सेटल झालो गोवसून मग हेवणी अंतना बहुशः माझ्या अभिप्रायाच्या प्रकार आमच्या ह्या एक बदलावणे जालचं म्हणून मला अनिसतं ह्याच मी ह्याच्या वाटतं GSP समाज बांधवांसो मी एक कंपेअर करले प्रयत्न करता थैसून हेवणी येणे कुडले माझ्या अभिप्राय प्रकार आमचे RSP समाजाचे हे हल्लीन सेटल झाले GSP समाजाचे परत ते पेंटन सेटल झाले त्याचा परिणाम काय झाला म्हटलं GSP समाज बांधव परत ते एकटीच होते त्यांचं वगट होतं केदान ते एकामेकास मिळत होते त्यांच्याच एक देऊळ हा एक काहीतरी एक ऍक्टिव्हिटी नाही तर एक गेट टुगेदर सारखे होई होत्या तर आमचे ते स्प्रेड होऊन गेले हल्लींचं स्प्रेड होऊन एकलेच कॉन्टॅक्टच नाही थई काय झालं म्हटलं एक घर मग आमच्या घरचे काम असेल त्याला परत तुळू नाहीतर बदल जण तसं होऊन संवहन भाषे ऑटोमॅटिक होऊन चेंज झालं आमच्या घरी मान तर एक आमची भाषा आणि मी हिथं आणि एक सांगायला काय येवतं म्हटलं गीता एक भाषे त्याच्या वाटतं संस्कृती आणि संस्कार हो येतं माझ्या लेखा होय आमच एक आमचीच होऊन एक अमक्या करला म्हणून एक त्या एक डायरेक्शनच नाही आता फॉर एक्झाम्पल एक वर्सड असेल युगादी हब्बा आमच्या समाजाचे युगादी हब्बा कसा करलाव्या मार्गदर्शन हवं मार्गदर्शन नाही एकमेकांच्या घरी नमणी करतं असंच करणं आता तुम्ही बदल समाज बघा त्यांचं एक सण म्हटलं असंच आज्ञांच्या घरी एकच नाही म्हणतात आमच्या समाजात त्या नाही वर्सड झाला होय पायस केला म्हटलंच त्याच म्हटलं त्यांच्या हिरियांनी त्याच कसं संप्रदाय कसा आमच्या धाकल्यांचं त्यांनी शिकेलं नाही सर म्हणून सांगत नाही तरी म्हटलं आमच्या स्प्रेड आम्ही थै स्प्रेड झालं निमित्ताने एकाच एक कॉन्टॅक्ट नसताना ते आमच्या घरी असेल हिरियाने कसं केलं ना त्याचं आम्ही पुढे करीत जात तसं अमकेच करला म्हणून सांगायचे त्या संघटनेने एक मिसिंग म्हणून आले होता आणि एक आम्ही हल्लींच गेलं मित्ताने थोडं एज्युकेशन फाटी पडलं आधी एज्युकेशन तर फाटी पडलं नव्हतं आम्ही त्या काय झालं म्हटलं इस्कूल दूर एक मग शात घोळायला इस्कूल जाऊन कितले त्या एक अभिप्राय तुम्ही माझ्या बाबांचे त्यांची पिढी तुम्ही बघलं माणा एक 2 क्लास 3 क्लास गेले असतं बाया कोण इस्कूलला गेलीच नाही माझी अम्मा इस्कूलला गेली ना माझी मामी गेली ना तुमच्या घरी असंच परिस्थिती असत म्हटलं एज्युकेशन इम्पॉर्टन्स दिला नाही आम्ही त्यामुळे काय झालं म्हटलं आता एक इस्कूलला गेल्यापर्यंत कन्नड शिकायला सुरू केलं त्या क्रमेण काय झालं म्हटलं कन्नड शिकलं तो अक्षर असतं कन्नड गोतन त्याला अनक्षर असतं म्हणून त्या एक प्रज्ञेवर सुरू झालं तसं होऊन मी एक शिकलेलो एज्युकेटेड म्हणून केलं कन्नड बोलायला सुरू केलं कन्नड बोलायला सुरू केलं आता आम्ही कसं 2/3 इंग्लिश बोलायला सुरू करतो हा तसं आहे कन्नड बोलायला सुरू केलं माझ्या लगेच तसं आहे
म्हटलं मी एज्युकेटेड अव शालेक ಹೋಗಿದ್ದಾನೆ म्हणून तसं त्या अभिप्रायासारखे आम्ही म्हटलं आमच त्या इस्कोला गेल्याने त्या कीडर मी असेल निमित्ताने आमची भाषा बोलायला आम्ही फाटी आणि आणि एक मला काय होतं म्हटलं ह्यांत आमच्या म्हटलं ह्या आत्ता देवादयानी आणि आमच्या हिरियांच्या प्रयत्नांनी आमची समाजाचं ओबीसी करून जाल तिथलं आमचं एज्युकेशन असं त्यास मस्त एक अवकाश गावलं असं आमचे समाज बांधव ओ राहिले असं उन्नत हुद्द्यांत असं आता ते उन्नत हुद्द्यावर गेलं आमचे एक आता योगदान कसायला हवं म्हटलं आम्ही आधी आमच्या भाषेने बोलायला एक समारंभात काहीतरी आमच्या भाषेचे गावले हा आम्ही बोलायला तुम्ही ह्याच तुम्ही जीएसपी समाज बांधवांस बघा नाव विचारतं जगन्नाथ नायक सांगले आमचे गेले विचारतं स्ट्रेट डायरेक्ट विचारतं मग त्यांच्या भाषेत बोलायला सुरू आपणापण त्यांचे आमचे एक सरनेम ऐकायला कुठे ते आमच्या त्यांच्याच भाषेने बोलायला सुरू तरी आमच्यात त्या नाही त्या काय ह्या कीडर मध्ये जावसं तर माझ्या लेकर हे वैला हुद्देर असले थोडे समाजात थोडे प्रतिष्ठित झाले त्यांनी आमच्या भाषेने बोलत असले मग दाखल्याचं होय होय आम्ही आमच्या भाषेने बोलाली आमची भाषा काही उणी नाही आम्ही काही त्यानंतर फाटी नाही मातृभाषा कशी तशीच आमची हिरिमे किरिमे काही नाही आम्ही आमच्या भाषा बोलायला हेजिटेशन असाल ना आमचं अगेदून बोलतो आमच्या समाजाचे थोरल्या थोरल्या जण पण आमची भाषा बोलतो तसा एक अभिप्राय आईला माझ्याला कधी होय होई द म्हणून माझा एक अभिप्राय सौजन्य तुमचा अभिप्राय कसा जगन्नाथ मामाने सांगासारखे आहेत त्या थोडे किळरिमे असं आमच्यांत आणि आता आमच्या जनरेशन असं बघायला गेलं तर पुरा जणांचं इंग्लिश मिडियम असं घालले सुरू केलं नाही पेरेंट्स पुरा तर काय झालं म्हटलं तर इंग्लिश मिडियमच कटलेस माझे पुढचे इंग्लिश बोलायला हव्या म्हणून घरी हो बोला म्हणून त्या एक एवढं सुरू झालं आणि आमच्या बाबांचं आधी अम्मा बाबांचं इंग्लिश येईना आत्ताच्या अम्मा बाबा थोडे इंग्लिश आणता काय नाही म्हटलं तर एक 10th PUC सर शिकलेच असतं त्यांचं एकचूर तरी इंग्लिश आणता माझी धाकली घरी व इंग्लिश बोलायला म्हणायचं एक तरी हल्लीन तर असत नाही तिथल्या थोड्या बँगळुरू सिटी बॉम्बे सिटी गेलं कुठलं त्या असं इवन दखली पोर्शन्स त्यांनी बोलायला शिकतानाच त्यांचं बदल भाषा शिकायचे एक चढ असा प्रॅक्टिस इंग्लिश आणि बोलणे किती म्हटलं तर आता सिटींत असताना थोरल्या स्कूलान त्यांचं घाललं एज्युकेशन लायक हवे म्हणून असलं तर तेही त्यांचं इंटरव्ह्यू असता दखल्यापासून होतं ते तर त्यांनी इंग्लिश आणि बोलायला बघता इंटरव्ह्यू क्लिअर होला म्हटलं स्कूल लेवल असो सो त्या मेंटॅलिटीने मे बी पेरेंट्स आणि इंग्लिश दखल्यापासूनच शिकायला सुरू करतो आमच्या भाषा शिकेतो नाही म्हणत नाही बट इंग्लिश आणि कन्नड त्याच कम्पेअर केलं तर कोंकणी थोडे उणे असं शिकायचे सपोर्ट मे बी घरसून गावांचे ह्या थोडे उणे होलावे बदल भाषेचे उठू आमच्या भाषेसो त्यांचं आम्ही ते प्रीत करून सारखे शिकेन देवलं ह्या आमच्या भाषा माझ्या भाषा मुख्य होणं आमच्यात भाषेचे अभिमान नाही अभिमान आमच्या भाषेच्यावर आम्हाला अभिमान होण्या झालचा त्या निमित्ताने आम्ही त्यांची भाषा बोलल्या तर चालता ह्यांची भाषा बोलल्या तर चालता म्हणायचे कन्नड म्हणायचे आम्हाला विरोधाभाषा नाही आमचीच राज्याची भाषा ती शिकायली तरी मी सांगायचं म्हणताना कन्नड आम्ही स्कूलला गेल्यापर्यंत फोडशांचे वाटतो मिळवून आम्ही खंडित शिकायला साध्याचा आमची भाषा घरीच शिकायची आम्ही आमचे आम्मा बाबा आमचे भाऊ बहिणी त्यांच्या वाटतं बोलणंच शिकायचे ह्यात एक हरीश पिल बोलायचं आधी एक प्लेयर करणं एक दिवस कसाला एक दोघा पोटशे झगडत होते बेळगावांत झालं एक विषय पोटशी झगडत होते झगडत असताना मी त्यांच्या मध्ये कलकुंच्या म्हणून राहिला तुळू भाषा मी सांगलं तुम्ही हित्त असत तुळू काय तुम्हाला गोटे तुम्ही तसा कसाला बोलल्यात तुम्ही आमच्या भाषा शिकल्या नाही असत म्हणून त्यास त्यांनी एक बॉल सांगल्याने आमच्या भाषांत गाळी देवले शब्द नाही गे तुळ्यांत त्याला मस्त गाळी देवलं हे म्हणून त्या नाही मी सांगल्या नाही आमच्या भाषात गाळी असं मी त्याविषयी सांगलं नाही तरी ह्या त्यांच्या भावाने येवल्या झालं तर आम्ही गाळी शिकेन देऊची हा अम्मा बाबाने त्या त्यांच्या भावाने त्यांच्या ह्या विषय चाललेला ह्या त्यांच्या भावाने येवल्या झालं तर आमच्या अम्मा बाबांच्या हिंड्याले थोडे तसं असं ह्यांनी सांगलं नाही तर संप्रदाय आमच्या अम्मा बाबांनी चोकोड संप्रदाय शिकेले तर ती पोटशी ಸಿಕ್ತ एक ಕನ್ನಡಂತೆ एक ಗಾದತ್ असा ताईयंते मगू नूलिनंते सीरे म्हणून ते कापड सूत कसा असा तसाच कापड औस कसे असा तसाच धाकला होता म्हणून ते आम्ही शिकेन दिले तर मात्र
हे साध्य असा. हरीश पाटकर ह्याच्या ಬಗ್ಗೆ तुम्ही काय सांगतात? आता मातृभाषा सांगताना ती आमची हृदयाದ भाषे, आमच्या अंतराळासून येऊनची भाषा ती. आणि आम्हाला कोण मातृभाषा सांगताना एक आमची भाषा बोलतेले कोण आम्हाला गावले समोर, आम्हाला एक भारी खुशी म्हणता. आम्ही आमच्या भाषेचे बोलतेले गावले, आम्ही बोलाया तेंपील बोलाया, त्यांच्या काहीतरी विचार विनिमय करूया संघाने एक आम्हाला अभिप्राय अंत आम्ही एक क्लोज होऊन बोलता तेंपील. आता भैले समाजाचे गावले झाले तर आम्हाला कुठलेच तेंपील क्लोज होऊन आत्मीयते होऊन तेंपील बोलांचं शक्य साध्य ते असत नाही. आमचेच भाषेचे दल्ल्यापर्यंत आमच्या भाषेत कोंकणीचे कोण असंदे ते कोंकणीचे आमपील बोलताना एक आत्मीयते येऊन आम्ही तेंपील एक चकोर रीतीने व्यवहार करले साध्य ते असा. आत्ताची परिस्थिती कशी झाली असं सांगताना आमचे आत्ताचे युवक बाहेर भैला जणांच्या वट्ट चढ मेळांचं चढ झालं असं म्हणताना ते एक अनिवार्य मेळांचं अनिवार्य केलं सांगताना उद्योग हा व्यवहार हा बिझनेस काहीतरी करताना भैला मिळायला लागता. त्या मिळताना आम्ही कसाला म्हणता सांगताना आम्ही त्यांच्या भाषेनेच व्यवहार करता. आता आम्ही राज्याचे उदाहरण घेऊनच झालं तर तमिळचे येऊन आमच्या कर्नाटकांत बिझनेस करतो असं ते तमिळचे येल्ले ही ती येऊन कन्नड शिकत नाही तमिळ शिकता आम्ही तेंपील तमिळनीच व्यवहार करता. तसं म्हणताना आम्ही ही लोकल कसं सांगताना आम्ही बाहेर कोण तुळव्यांचे असतो तेंपील आम्ही तुळव्यानीच बोलता अथवा कन्नडानी बोलता. आमच्या भाषेने काहीतरी बोलाय होणार प्रयत्न आम्ही करीत नाही. त्याच्या मितेनी आम्ही आमची भाषा बोलांच्या थोड्या तेंपील किळर मितेनीच आम्ही उणे केला असं म्हणून माझा एक अभिप्राय. तरी आम्ही आता पुढे कसं सांगता आता आमचे युवक असतात आमचे सगळे युथ्स असा आम्ही हे क्रीडेंत अथवा बाहेर समारंभात ही पुरा जाऊनचं थोडं चढ आता काही क्रीडे असतात हे असल्या कुठले त्या क्रीडेंत खेळताना आमच्याच समाजाच्या हवे तर असं आमच्याच भाषेच्या हवे तर एक क्रीडा आयोजने करतो असं. त्या आयोजनेत आम्ही बोलांची भाषा फर्स्ट आमच्या तोंडात त्यांची एक तुळू भाषा आम्ही विरोधीनी तुळू कन्नडवणी तुळू ಎಂತ मग इथे खेळताना ह्यांनी गीता वागलेनी संघ सख्या थोडी गाळी देऊनचे अभ्यास होते त्याच्या मी त्यांनी तुळू आलेला असत तसं आत्मीयते तुळूच्या वर थोडं बलाव चढ असत. त्या आयोजन केले थंय माईकांत अनाऊन्स करूनची परिस्थिती अंत आमच्या भाषेने बोला सांगानं ते एक परिस्थिती येवलेन हवा आम्हाला. ते तसं येवलेन हवा झालं तर ते मातृभाषेचे वर प्रेम आम्हाला आमच्या घरसून असावे. आम्ही आमच्या घरच्या फोड संपील हा आयल्या संबंध चंपील आमचे कोण आता आम्ही संबंध सांगताना अम्माची बहीण कोण आम्हाला लागता मावशी त्यांचे हे काका लागतो नाही तर मामा तसं पुरा संबंध असा आम्हाला तर ते तसला संबंध कोणाला गोत नाही सा की सांगताना आम्ही पूर्ण जण असो अंकल आंटी अंकल नाही तर असं काहीतरी पूर्ण सर्वांस एक मामा संघाचे संबोधने करून जाणत असा. त्या संबोधनाच्या करूनच्या विना आम्ही त्या रिअल काही संबंध असं ते असे काही असं नाव काका हा दादा हा भाव अण्णा तम्मा तसले त्या आमच्या भाषेत कसले असा त्या नाव उपयोग करून आमच्या पोर्शन्स त्या शिकेन दिला झालं तर पुढे आम्ही आमच्या भाषेत थोडे उन्नती परिणती घेवले साध्य असा. आता एक तकलं उदाहरण आहे. आम्ही एक घरी माद्रू पोसता कुत्रे पोसतं गोरव पोसता. आम्ही त्या कुत्र्यां पिल होते माद्रां पिल होते गोरवां पिल होते आम्ही खैल भाषा बोलता आमचीच भाषा आम्ही खैल भाषा बोलता हा त्यांचं तीच भाषा येता. आम्ही कोंकणीनी बोललं तर ती कोंकणीच शिकतं कित्याक म्हणताना आम्ही तेंपील बोलताना तर आम्ही आमच्याच धाकल्यांचं ती भाषा येणे म्हणतात. थोडे जण सांगतात त्यांनी कितली भाषा बोलांची स्कूला गेलं तर इंग्लिश कन्नडा बाहेर हिंदी टी व्ही बघताना हिंदी कितली भाषा बोलांची म्हणून आम्ही प्राणीच आम्ही शिकेन द्याना आमच्या धाकल्यांच काही साध्य नाही. खंडित आम्हा बाबांनी प्रयत्न केले तर आमची भाषा शिकेले खंडित साध्य असा. आणि एक आम्ही बघता पुत्तूर त्यांचे आता सौजन्य त्यांची भाषा थोडे इंगड असा ह्यांची भाषा थोडे इंगड असा. मी परांचे एक उदाहरण आहे घोषा हरिशानीच सांगले सारखे आटोमाले पुत्तूर त्यांची वरड होऊन आमच्या उडपी तेवणी येतं त्यांची भाषा थोडे व्यत्यास असा. थोडी चाडवा काय करतं आमची भाषा बघून ते हसतं ऐकल्यावर म्हणून कन्नडानेच बोलायला सुरू करतात. थोडी चाडवा आमची भाषाचं ॲडजस्ट होऊन ते आमची भाषाचं बोलायला सुरू करतात. एकल्यानं त्यांचे पुत्तूर त्यांची भाषा बहुशा वरड होणं माझ्या मनात 6-7 वर्ष झाली चढत झाली. आधी पुत्तूर त्यांचीच भाषा बोलतो परंतु कोणी तू इथल्या समय झाल्या इतके होणं ह्यांची भाषा शिकली नाही सा म्हणून विचारले. त्याच्या उत्तर मी कितले सोडली आमची भाषा मी तुमची भाषा कितले शिकली ही आमची भाषा मी शिकता मी बोलता निजहून तरी तसाला अभिमान आमच्या जनापील हव्या.
आम्ही खैव जाऊन दे, वरडा लेगी जाऊन दे, मुंजी लेगी जाऊन दे, उत्सवा लेगी जाऊन दे, आम्ही आमची भाषाच बोलाली. त्यादा मात्र आमची भाषा उरलेव साध्य असा, आमची फोडशी उदय शिकायलेव साध्य असा. आम्ही पोटशंपीले आम्ही घरची थरली पूरा कन्नड बोलता, पोटशंपील आमची भाषा बोलता, पोटशंपील कन्नड बोलायचे कितल्या हा फॅमिली असं. आता उदाहरणाचं बँगलोर ಅಂತ असांच्या फॅमिलीचं मी बँगलोरच्या असं ಟೀಕೆ करीत नाही सा. बँगलोर व्यक्त असांच्या फॅमिलींत साधारण एक 52% 75% पोडशी आमची भाषा बोलत नाही, कन्नडच बोलतं. उदाहरणाचं एक दोघा पोडशी आमचे पैकीचीच ती कन्नडच बोलत होते. अम्मा बाबा दोघांसो आमची भाषा येता तरी ती कन्नडच बोलत होते, आमची भाषा बोलत नाही ते. मग त्यांचे आजी त्यांच्या घरी डेली उद्देशी येवले सुरू केले. दिसानीच येऊन त्या धाकल्यांना हांगारून चहा स्कूलास तयार करून चहा पुरं करीत होते. ते पुरा आमच्या भाषेनेच त्या पोटशंपीला बोलत होते. आज ते दोघं पोटशिव आमची भाषा लायक बोलतात. ह्याचा अर्थ थरली पोटशंपील बोललं तर ते चोखट बोलतं म्हणायचे एक आहे. आता मी सौजन्य पिलिचरांच्या आता तुम्ही बॅचलर आता पुढे तुमच्या कसल्या गृहिणी पट्टा येवले असा, तुम्ही उद्या आमची भाषा उरले काय करले साध्य असा, तुमच्या इंटेन्शन त्याच्या ಬಗ್ಗೆ काय असा. ओके खंडित होऊन आता माझ्या फॅमिली केदो ग्रो होता माझ्या पोर्शन्स फर्स्ट आमच्या भाषेनेत शिकेला त्याच बोलायला म्हणायचे असा. माझ्या लाईफात काय झालं म्हटलं, मी धाकले असताना तर अम्माचे वाटतं माझ्या अम्मा टीचर होऊन होते, स्कूलच जायत होते त्यांच्या वाटतचं. सो मस्त टाईम मी स्कूलाच्या पोर्शनच्या वाटतं स्पेंड करीत असायला मी त्याने कन्नड बग्ಗೆನ शिकले, कोंकणी थोडे निदान होऊन शिकले. सो ಕೆಲವು शब्द मला कळतच नाहीचे, कसे सांगायचे आमच्या भाषेने काय सांगतो त्या असं म्हणून. एक दिवस तसंच झालं, ते बाबा एक केर घेऊन चुलींत घालून नाही म्हटले नाही, मला कळलंच नाही चूल म्हटलं तर काय, केर म्हटलं तर काय. मस्त दकलं होतं मी बाबाला सांगले, मी तुम्ही सांगायला काम करता जोर कर नकत माले, बट ह्याचा अर्थ सांगा कन्नडनी म्हणून. बाबाला माते होऊन झाले, अरे मित्त अग्ग्यांचं सांगित असता कोंकणी बोलायला, आमच्या भाषा सोडून देऊ ना बा, आमच्या पुरा समाजाचे फंक्शन होऊनचे कडे होते और देवळंत पुरा मी सांगत असता. माझ्या अंडरच आता बोललं नाही तर कसं होईल, त्याच्या घरसूनच फर्स्ट आम्ही करेक्शन करलो कसं असं मागे भायल्यान सांगूल होतं. सो त्यांनी मागे सोडलं नाही, मला कन्नड बोलायलाच सोडलं नाही. घरी यायला तर कोंकणीत बोलायला, आमच्या भाषेनेत बोलायला म्हणून. सो तसे आम्ही बोलन तर त्या एक भाषेच्या वर हिडिता यायला आणि भाषेच्या वर आसक्ती चढ झाला. सो तसे होऊन मला काय माझे प्लॅन्स कसं असं म्हटलं तर खंडित होऊन आमच्या भाषेत चढ होऊन बोलायला हवं. सो मी एदळ सांगासारखे थोरल्या सिटीत राहताना इंग्रज भाषेच्या आम्हाला अगत असता, तर पोर्शन स्कूल असं ॲडमिशन करलेलं असताना पुरा ते इंटरव्ह्यू असतं त्या पुरा, बट त्याच मात्र सीमित होऊन शिकायला हव्या. त्यात मेन त्यात इम्पॉर्टंट म्हणून त्यांच्या मातेंत भरेले नवा आम्ही. सो त्यांचं आमच्या भाषेचे इम्पॉर्टन्स सांगून देवलं. आता ॲक्च्युली आमच्या भाषेचे आम्ही मला गोत नाही खैव आम्ही डॉक्युमेंट केलं असं म्हणून, ह्या वर्डाचे मिनिंग ह्या असा असे सांगलं तर काय असा मिनिंग म्हणायचे डिक्शनरी सारखे और खैलो एक बुक सारखे मला गोत्ता सारखे नाही सा. सो पुढे आम्हाला आता आम्ही ह्या बोलणंच आम्हाला भाषेचे नेक्स्ट जनरेशनच पास होऊन तर विना एक वाचून आम्ही शिकता म्हणायचे तसे एक नाही सा ऑपॉर्च्युनिटी खायो. मे बी आम्ही आताचे जनरेशन और आदिल्यांच्या हिरियांच्या मार्गदर्शनावर ह्या एक दिक्कंत आम्ही काम करले होईल एक डिक्शनरी सारखे करून त्या एक मे बी तसं एक अगत्य पडत आत्ताचे परिस्थिती बघले तर आम्ही भाषेचे उपयोग उणे करूनचे बघले तर. सो बोलांच्या घरी चढ करू लावा केदापुरा होता से आमच्या भाषेने ते बोलायला हवं. इवन माझ्या ऑफिसात माझे सिनियर मॅनेजर आमच्या भाषेची असं आम्ही दोघत असताना इवन ऑफिसात असल्यावर आमच्या भाषेने बोलता आम्ही त्या एक क्लोजनेस येता आणि फ्री होऊन शेअर करलं होतं कसाला विषय असं त्या क्लिअर होणं. बदललं टीमच असताना आम्ही ऑफिसात काही ऑफिशियल लँग्वेज यूज करलं त्या करता. सो असं असं स्कूलात आधी आम्ही शिकताना आमच्या जातीचे पर्सन पिले आमची भाषा बोलायला एक अवकाश होता. मात्र आज त्या अवकाश नाही. हे इंग्रज भाषा बोललं तर फाईन असा इंग्लिश मिडियमात. त्यामुळे त्यांनी त्या एक
कसले अभिमान भाषा प्रेम आता तिथले येवले त्यावेळी एक कारण म्हणाले वयलं हरीश आता तुमच्या धाकल्या एक 2 वर्षाच्या भितरल्या धाकल्या आता उद्या स्कूल जाणता धाकले म्हणता तेले खैल म्हणे तुम्ही आमच्या भाषेचे एक अभिमान ते पिले ह्या होईसारखे उत्पत्ती होईसारखे करले साध्य असा नाही आम्ही सांगताना आता आम्ही एक कुडू कुटुंब सांगायला येतो आणि ठरल्या कुडू कुटुंबाने मी माझ्या अम्मा भाव बायल तसे आम्ही वट्ट असा आणि आता धाकले असा आणि आमच्या बऱ्याच्या घर सुमार पुरा आमच्या बेळंजाले एरिया कसा असा सांगताना म्हणजे शिरवा ग्रामाचे बेळंजाले बळींजाल सांगता आमच्या भाषेने बळींजाल सांगता ती कशी असं सांगताना आमच्या साधारण वर्सून धरलेले खलसर पूर आमचे समाजाचीच असं साधारण कोंकणी बोलतेलेच असं त्या मितेने आम्हाला ते एक मस्त उपयोग आधी बसून आम्हाला तुळूचा संपर्क होणे मला साधारण मी एक डिग्री हो सर मला तुळू म्हणताना येवीत नाही ती बोलाले साधारण आमच्या घरल्यांगे असले तुळव्यांचे म्हणताना आचार्यांचे थोडे चढ ते आमपील आमच्या भाषेनेच बोलत होते त्या आचार्यांचे पूर आमची भाषा येवीत होती आमपील ते आमच्या भाषेने बोलत असले मिळते आम्हाला तुळू बोलांचे अवकाश नाही ते तसंच आता आमचं पोटसं आमचा धाकल्या होता तसंच आमच्या घरच्या बऱ्याच पूर आमच्या समाजाचेच असो त्याच्या मितीने ते हिरिय समाजाचे कोण घरचे बऱ्याचे हिरिय कोण असो ते पोट संपील साधारण मट्टाने आमच्या भाषेनेच बोलतो आता थोडे तरणे असले नाही झालं तर थोडे धाकले पोटचे स्कूल जाणताले त्यांचे एक बॅच झालं झालं तर ते इंग्लिश भाषेने बोलत कन्नड हा इंग्लिश आणि त्यांनी बोलत तरी आम्ही घार ॲटलिस्ट घार तरी आम्ही आमच्या भाषेनेच बोलायचं काहीतरी एक घार एक पूजा म्हणता हा नाही झालं तर कसाला एक समारंभ म्हणताना आम्ही त्यांपील आमच्या भाषेनेच बोलानं ते एक पूजेस हवे झालेल्या सामग्री असतात त्या सामग्रीचं पूर्ण नाव आम्ही आमच्या भाषेनेच कसाला म्हणून ठेवलं आता केलं एकदा बघितलंस आम्ही आमच्या भाषेने विळे दिले कन्नडाने विळे दिले आम्ही कसरी सांगता कसर त्या कसरच केला मस्त जण असं गोत नाही मस्त जणांनी बच्चीरा सांगायचं तसं आम्ही तसले शब्द मस्त उपयोग करून आमच्या भाषा बोलताना आम्ही आमचीच भाषेने येऊ आधी केला मी आमचे एक दूरसून आम्हाला आज्जा लागतो ते म्हणते त्यांनी बोलांची भाषा बघितलं तर आमची त्यांनी बोलांची भाषा ती आम्हाला आत्ता ऐकलं नाही तसले शब्द भारी एक आम्ही थोडे पिरे मस्त हव्या सांगतात त्यांनी पुरा बोर आहे म्हणून एक उपयोग करीत म्हणते हा बकरा मग एक मस्त शब्द म्हणते ते पण आत्ता आम्हाला ऐकायलाच नाही ते एकूण ऐकलं तर कोणीतरी हिरियाने बोलताना ऐकलं तर आम्हाला विचित्र दिसता असले बरं शब्द आमच्या भाषेत म्हणते हा सांगानं त्याच्या मित्राने आम्ही कसाला करायला सांगताना आता तसेले पुढेचे शब्द हे सांगा शक्य सौजन्य हे सांगा शक्य तसेले शब्द आम्हाला एक गाव सेवे आम्ही आता बोलान तसेले शब्द हडवलं साध्य नाही केल्यानंतर आम्ही आता थोडे मॉडर्न झालं आमच्या भाषेत आम्ही आत्ताच बोलताना ही तर सुमार आम्ही बदल शब्द उपयोग करत असा त्याच्या मितीने आम्ही तसले ते आदिल्य शब्द आम्ही एक पुस्तक रीतीने बाहेर हाडून चकोड दिसतं माले आमच्या भाषेचे हे असले आमच्या समाजांत ठरले साहित्य असत मात्र आमच्या भाषेने अजून खैल साहित्य होते खैल बुका होते आले नाही सो आमच्यात साहित्य बरेतले मस्त असं त्यांच आणि मस्त स्कॉलर होऊन असले तसले असं त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मुखांतर असेली पुरा काम आमच्या कोंकणी अकॅडमीसून झालं तर आमच्या भाषेची राजापुरी सारस्वती कोंकणी सांगताना ती एक विशेष एक सांस्कृतिक भाषा ती केल्यानंतर आम्ही आमची हीच भाषा कसाला बोलतोस आम्ही महाराष्ट्राच्या रत्नागिरीच्या राजापुरांत ते कोंकणी एरिया थैव अशीच भाषा बोलतो साधारण आमचे मॅचिंग असं एक 90% त्यांची आणि आमची भाषा साधारण गोटे असा त्याच्या मितीने ही एक सांस्कृतिक होऊन भारी श्रीमंतिकेच्या भाषा आमची भाषा ती भाषा उराल्या व्यासंगानं त्याच एक डॉक्युमेंटरी रीती करोलचे एक अगत्य असा म्हणून माझे एक अभिप्राय आता जगन्नाथ तुमचे पूत आता प्राथमिक शिक्षण मुगसेन आता हायस्कूलात जात असा आता त्यांची परिस्थिती कसं असा भाषा घरी आमचीच बोलता हा काहीतरी तेले कन्नडचे काहीतरी वाऱ्या लागले हा कसं अनफॉर्च्युनेटली म्हणून सांगायला मी त्याला लागले असं वाऱ्या त्याच नाही मूल कारण कसं म्हणतात आता ह्यांनी सांगायला बरी एक कूड कुटुंब म्हणून असतं तर आमच्या घरी आमच्या आता बाबा अम्मा आम्ही गोष्ट असतं तर त्याला त्या एक वातावरण ಎಂತೆಂತ म्हणून मला येवता आमचं काय जसं म्हटलं आमचे बाबा अम्माने परकळंत तसं आम्ही इथं सुरत केलंत आम्ही दोघुली काम सांगताला तर घरी काम असं तो धकला असताना घरी काम असं एकलं चेड होऊन ते आमचं कामाचं त्या कन्नडाने बोलवून ते आमच्या नाही त्या धाकलं पहिले कन्नडाने बोलवून त्या इडी दिस ऑलमोस्ट इडी दिस त्याच्यावरच होत होता सांजे आम्ही म्हणतो आम्ही आमच्या भाषेने बोलव होतो तरी त्याला कन्नड चढ हे झालं आमच्या भाषे ಎಂತ शिकला सा
ಎಂತ ತರಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಹೊಂದು ಕನ್ನಡನಿ एक कॉन्वर्सेशन आमच्या भाषेनी बोलांचे नाही त्याला तरी आमच्या भाषा अर्थ म्हणता आजी आजी पिलांनी बोलता आमच्या भाषेनी कन्नड थोड्या कन्नडच्या कडे थोडं चढ गेलं म्हणून आता पोर्शन पिले भूषा आमच्या भाषेचे थोडे अभ्यास होण्यात जाल्ले कारण ह्यावं अम्मा बाबा दोग्गो उद्योगी झाले तर ते बाहेर गेले तेदा सांजे थोडे वेळ उद्दिशी थोडे वेळ पोर्शनची वाटत ती स्कूलाच्या त्या टायमास उद्दिशी उठांच्या लेट सांजेच्या स्कूलाचं काम असतं त्यांचं तसं होणं अम्मा बाबा पिल बोलांचे एक अवकाश त्यांचं उण्या दिसतं समाले त्यावर एक कारण असले पिरे नाही म्हणून सांगाले म्हणणं आणि हरीश आणि सांगसारखं एक गुंपांनी आमची जातीचे असल्यावर त्यांच्यावर मस्त प्रभाव पडता आमच्या भाषेचा किती म्हणताना ते पुरातनाने आमच्या भाषेचं बोलले तर पोर्शनचं इंगड भाषा बोलायचे अवकाश असत नाही सिटी एरियांत काय म्हणतं म्हणतात नगर प्रदेशात काय म्हणतं म्हणताना इंगड जातीचे असतं तसं होणं ते इंगड जातीचे ओट ह्या करून आणि थोडे माले एक थोडे अनुभव असायचं कशाला म्हणताना थोडे त्यांचे औषिन्स निज सांगायला तर बाबाचे नो औषिन्स माझे पोत इंगडच भाषा बोलायला माझे पोत हुशार म्हणून होसा दक्कलं एक उदाहरण आहे की त्या म्हणताना हे बोलताना बोलायला लागता आमच्याच एक गावांत फक्त आमची भाषा बोलांची सोडून त्या जिल्ह्यात यंत आमची भाषा दक्कलो ते पिल हिंदी बोलतो अवस मी एकदा विचारलं तो हिंदी किताले बोलायची आमची भाषा यांना हातेली हिंदी किताले बोलायची हिंदी मगेव शिकता तो म्हटलं तर नाही त्या हिंदी कसं आहे तो कोट व्याकरण युक्त हिंदी बोलले तर तो उद्या काहीतरी शिकत हित औषीच हिंदी यांना त्याच्या कसाला एक व्याकरण नत्ताले हिंदीनी बोलता वो ड्रायव्हर दीदी था ना हे ना म्हणायचं हिंदी तो उद्या कसाला शिकत तिथल्या भंगार त्या पोर्शन्स हिंदी शिकेंचे आमच्या घरी पुरलाचे सांगायचं श्रीमंत भाषा आमचे संस्कृतीचे तसली भाषा आमच्या पोर्शन पिल बोलले तर थोडीशी खंडित व हुशार होतो इस्कूलात आमचं बोलले ते हिंदी हा इंग्लिश हा उद्या खंडित शिकतात उदाहरणास मी आम्ही 10 वर्षा डेल्लीत होतो आमच्या सुತ್ತमुत्त आमचे सुತ್ತमुत्ताने सगळ्या डेल्लीत आमचं कोणासो आमच्या भाषेचे कोणो गुर्तू नाही ते त्या टायमाचं तरी व आमच्या पोर्शन्स गावांत आयला तेदा कोणासो आमची भाषा यांना म्हणून नाही ते दोघांसो आम्ही घरी हिंदी व बोलत होतो मात्र त्याच्यावर आमची भाषा आम्ही आमच्या पोर्शन्स शिकेलीसा गावात येतो कुठलं थोडं जण सांगायचे होते तुझ्या पोर्शन पिला आम्ही बोलासारखे नाही की ते म्हणतात भाषा यांना नाही म्हणून नाही भाषा यांना बोलान बघा म्हणून आम्ही केव्हा चुकेले की ते म्हणताना अम्मा बाबांनी शिकेले तर मात्र ती पोटशी शिकतं बाहेर जाऊन शिकत नाही आम्हीच शिकेल्या आता हरीश आणि सांगासारखं सौजन्याने सांगल्याने आमच्या भाषेच्या बग्गे शब्दाच्या बग्गे एक काहीतरी कोशा बाहेर हाडला म्हणून माले दिसता ह्या एक चूर कष्ट किताले म्हणताना पुत्तूर तेवणी गेले तरी एक भाषा आमच्या उडपात येऊन आले तरी एक भाषा त्या उडपात उडपी जिल्ह्यात तो एक थोडे शब्द इंगडच आम्ही एक शब्द सांगता आता दोरी आम्ही दोरी म्हणता एकुटी राजू म्हणतो एकुटी पागा म्हणतो म्हणताना शब्दाचा एक व्यत्यास त्या थोड्या भंग पुरा शब्द शोधून त्यात काहीतरी करलं होईल आणि एक काय म्हणताना इंगड जातीचे मस्त जण हरीश सांगासारखे इंगड जातीचे मस्त जण आमची भाषा बोलतं आमच्या आता उदाहरणाचे बट्टाकाला त्या रिक्षा ड्रायव्हर असा कितल्या परलू करून आमची भाषा कोंकणी मान्यता दिवस अंत त्याचे एक आम्ही सन्मान व केलतो आमची भाषा इतले परलू करून बोलता आत्राडीन ते एक टैलर असा एक मुस्लिम असा इतलं परलू मुस्लिम आता तिरवण गेले तेंपील बोलताना ते इंगड जातीचे म्हणून सांगाल साधीने इतले परलू करून बोलतं तरी ते आमच्या एक हे कसाला म्हणताना कीळारी मी त्या किताला येईल म्हणून माले कळाना किता म्हणताना अज्ञासो त्यांची भाषा त्यांत कीळारी मी म्हणायचे एक एवढेच नाही तरी अत्यंतले एक दिवसांत थोडे आमच्या जनांपिले थोडे आमच्या भाषेच्या बग्गे मोह आईल्सा म्हणांच्या मला एक दिसता किती म्हणताना कार्यक्रम आधी खैल कार्यक्रम करून दे कन्नडाने थंय कार्यक्रम निरूपणे होत होते आत्ता त्या नाही आत्ता आमच्या भाषेच्या कार्यक्रम आमच्या भाषेनेच होत असा साधारण म्हटलंच आमच्या भाषेने मस्त वेग होऊन बोलायला व जण शिकलेस
तो आधी वेदिका चढल्यापर्यंत आमच्या भाषेने बोलत नाही ते. आता त्या परिस्थिती नाही सा. आणि एक काय म्हणताना आता एक खुशीचा विचार आमच्या जणांनी एक आमच्या भाषेने पिक्चर काढले एक प्रयत्न करत असं. आता आमच्या संसार पिक्चर संदीप कामत आणि भुवनेश प्रभूचे एक प्रयत्नाने एक आमच्या संसार पिक्चर आयल्यासा त्या इतल्या हिट जालसा कितें म्हणताना साधारण म्हणटा बँगलोरांत पर्यंत शो केल्यांनी, मणिपालांत 500 शो केल्यांनी, मंगळूरांत केल्यांनी, आता मुंबईन तो सध्या करले असं. कारकळांत केलं. आता बायो नागेंद्र कामत यांनी बायो पिक्चर वो करीत असं ते वो आता सध्या येवले पेरे सुमार आता प्रयत्न होता असा. तसाला एकूक प्रयत्न झाला तर बहुशा आमच्या भाषा आदिल्ल्या श्रीमंतिकेच वापस येवले व पिरे म्हणाचे एक आशा असा. आणि एक म्हणताना आता कोंकणी शिक्षण स्कूलांत एक कोंकणी शिक्षण देवले म्हणून असा. आमच्या क्रिश्चन स्कूलांत क्रिश्चन कोंकणी शिकत असं. साधारण GSP कोंकणी व असं आमच्या कोंकणी आमच्या स्कूलांत आमच्या कोंकणी शिकण्याचे एक प्रयत्न करूनचे काही साध्यते असा. हा जगन्नाथ किती म्हणजे हे आमच्या स्कूल म्हणता ना आमच्या समाजाच आणि आमच्या समाजाच्या जनांनी चल्यांच्या स्कूल होय प्रयत्न करला पाहिजे. म्हटलं तुम्ही सांगासारखे आहे ख्रिश्चन स्कूल आणि ख्रिश्चन कोंकणी आता शिकेंचे असा शिकेले आता सुरू केलं आणि कोंकणी भाषाच कसं आता मान्य तेव्हा गावचा तसं मी त्यांनी आमच्यानी चल्यांच्या स्कूलांत कोंकणी भाषा शिकायचे कार्यक्रम करले ಒತ್ತಾಯಪೂರ್ವಕ ಇಂಗಡ ಸಮಾಜ नको आमच्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी समाजाच्या शिकायले तरी त्या शिके त्याचं तरी ह्या एक प्रॉब्लेम म्हटलं तू सांगासारखं आहे शब्दकोश नसताना भाषा शिकायची कशी त्यांनी एका काहीतरी राजू म्हणून तिने शिकायची हा दोरी म्हणून शिकायचे खैले त्या मग त्यान तो एक सिलेबस होऊन त्यांना उडपंत एक सिलेबस होय तुरंत आणि एक सिलेबस आणि स्कूलांत शिकान घरी आणताना ती भाषा इंगड होले त्या थोड्या काय असा तरी सॉल्व करला होईद म्हणून माझ्या आता फाळक आम्ही फाळक म्हणतो एकुटी पाना म्हणतो तसं एकूक शब्द एकुटी व्यत्यास असा. आता कसरी म्हणायचं कसरी सो पान म्हणत मस्त जण पान म्हणतात तसं शब्दांत शब्द इंगड असा आमच्यात आणि एक आता तिथला असा ना आधी एक काय होता म्हटलं आणि एक हे अवहेळन करूनचे एक होत मालच झालसा मी बक्र म्हणता कसं होतं बक्र आमची तेवढी थोड्यास बक्रा शब्द यूज करते थोड्या वाढ म्हणते बकरा वाढ म्हणा बकरा म्हणताना मला तमाशे घेतो बकरा असेल बकरा थोड्या त्यांची भाषा तशी असाध म्हणांचे एक हे होते थई आम्हाला तसं एक आईला पर्यंत आमच्या असंच एक हिनड्या झालं ते आमची भाषा बोलायला. आता ही भाषा ते सांगतं ते हसतं काय हा म्हणा तुळ्यांचे कसं कसाला बिसाला मारा यांची नाव म्हणून त्यांनी तसं सांगतं मग. आणि आमच्या भाषेत तुम्ही सांगसारखं आहे आमच्या भाषेत थोड्या आम्हीच थोड्या कीळ करून बोलायचं असा एक्सपिरियन्स आम्हाला मस्त असं माझ्या अम्मा हेब्रीचे बाबा कासरगोड डिस्ट्रिक्ट सो मस्त व्हेरिएशन असा लँग्वेज आमच्या भाषा हेवणी आम्ही पुत्र तेवणी म्हणता सांगले तर हेवणी सांगता आणि तेवणी गा मस्त यूज केलं तर हेवणी हा मस्त आम्हाला मस्त हे एक्सपिरियन्स झालं. तो आम्ही काय करतो आम्ही म्हटलं तर उडपा तेवणी आम्हाच्या गावाच्या साईड असायला हा तेवणीच्याच भाषा बोलायला सुरू करतो त्या फ्लो हेवणी येते कुठले हेवणीच्या फ्लो करतो तो त्या ऍडजस्टमेंटने जाणतो किती म्हणताना त्या मस्त असा आमच्या भाषा. आणि आमच्या भाषांत आता आम्ही बोलताना मस्त तुळू शब्द चढ येता किती म्हणताना मूल शब्द कसाला म्हणून गोतनात चालल्या त्या एक आता परलो त्या निजाहून तरी तुळू शब्द आम्हाला त्या बोलायला अभ्यास चालचा किती म्हणताना त्या कसाला सांगायला म्हणून आम्हाला मार्गदर्शन नाही आधीच हा चंद म्हणे हा त्या GSP कोंकणी आम्ही कसाला सांगा चोकोट पुरा सोय पुरा शब्द चोकोट म्हणून ते अन्वय होत नाही तसं एकूक शब्दाच्या मार्गदर्शन व आम्हाला थोडे गुण म्हणायचे आहे की त्या म्हणताना तुम्ही सांगासारखे आधीपासून खेतीचे काम करीत कष्ट काढूनच असले त्या सगळ्या मात्या देऊनच्या पुरुषत्व नाही ती
कष्टाने जीवन काढीत असले त्या सगळे माते देऊनचे पुरसतो नाही ती तरी आज आमचे हिरिया हे झालं असलं तर अनक्षरस्थ झालं तर आत्ताच्या जनरेशन त्यांच्या धाकल्यांचं चोकोट शिकेंचे एक अवकाश असा गावांत असंदे बेंगळूर असंते मुंबई असंते बेळगाव असंते खई असले तर आणि आता एक त्या एक आमच्या समाजात एक कॉन्फिडन्स आहे ना होय, होय, समजा होय, म्हटलं म्हटलं आताच सांगलं नाही आता स्टेज अंत मस्त कडे आमच्या भाषेने ते अनाउन्समेंट हा, करतं परत होय, होय. त्या आमचे कॉन्फिडन्स आयल्याचे संकेत आहे संकेत संकेत होय. खंडित म्हटलं खंडित कन्नड आणि बॉलांचे काय ठरलं नाही तो एज्युकेटेड होय, होय, नाही होय. आता. नाही, नाही. म्हटलं अग्गे जणचं कन्नड आणतात अग्गे जणचं इंग्लिश आणतात होय, होय. असं म्हणून आमच्या भाषेत चढ बाळके सुरू झाला म्हणा आता आम्ही बघा आम्ही एक उदाहरणच उत्तराच्या राज्यास गेल तर थंय कोण तरी एकले कन्नड बोलतेले गावल तर आम्हाला इतलं खुशी होता हो हो आमच्या राज्याचो म्हणून तसंच बँगलोर जावा कोणतरी तुळू बोलले तर आम्हाला खुशी होता हो आमच्या जिल्ह्याचा म्हणून तसंच हरीशन सांगासारखं आहे खंय तरी गेले आमच्या जिल्ह्यांत ते आम्हाला तिथलं हे म्हणणं आहे भायर जिल्ह्यांत गेले तर एकला आमची भाषा कितला आम्हाला अभिमान नातान रवान दे बाहेर गेल्याकडे कोणीतरी आमची भाषा बोलायला गेलं तर आम्ही जाऊन ते बिल बोलता करता तुम्हाला खई झालंय तुम्ही खिंचे हित खई राहत असत पूर आम्ही क्वेश्चन त्याचे आत्मीयते ह्यांनी सांगत भाषा एक आत्मीयते हाडूंच्या व एक हे असं आमच्या भाषाचे गाल तर आम्हाला ते एक मस्त खुशी होता तेमतील आम्ही विचारणे करता मग त्यांच्या घरीवर जाणता तिथले त्या आत्मीयते दूर गेले तर मात्र असाल नवा गावांत असताना ती एक आत्मीयता हवी आणि एक मी सांगायला इच्छा होता त्याच्यापैकी तुमचे अभिप्राय सांगा आधी एक कोणाचे तरी अविभाजित कुटुंब त्यावर एक कारण आत्ता कुटुंब पुरा दकूकले होईता येईल त्यावर एक आधी घरी आज्जा आजी अम्मा बाबा धाकली तेव्हा मस्त जण धाकली एकदा आज्जा आजीच्या ಒಟ್ಟು ಮಗೆ चुलती ती वसत होती पूरा जण ಒಟ್ಟು असताना पुरा जण भाषा बोलायला थंय अवकाश होता आत्ता अम्मा बाबा मात्र आणि धाकली स्कूलला गेली अम्मा बाबा ऑफिसला गेली तसला एक अवकाश आता अविभाजित कुटुंब भारी विभक्त कुटुंब असल्याचं त्या एक चोखट हे सान्य आणि एक म्हणताना आधी एक वराड हुंचा झालं तर एक 4 दिवस आधी पुराजन संबंधाची येऊनची मामा मामी चुलता चुलती त्यांची धाकली पुरा येऊनची कुटुंब असताना पुराजन येऊन थैच ठिकाणी घालायची होती पुराजनाचे वट्ट होंदोन जाऊनचं काम करूनच्या पुरा होतं एक संभ्रम होता ते आत्ताच्या पोर्शन नाही आत्ता कसाला असल्यावर वराड हॉलांत करतं ते थिंसूनच हॉल असताना पोर्शनचं त्या संबंधाची गावत नाही आणि त्याचे संबंध कसाला हरीशाने सांगासारखे आदले संबंध कसाला म्हणगोत नाही मामा म्हणताना असल्या परिस्थिती येईलच आज तसं आज त्या एक संदर्भ चाललं मी त्यांनी त्या आमच्या जातीसू भाषासू मस्त हिंनाडे की तर म्हणताना ते बोलांचे अवकाश नाही आधी अगं 4 दिवस वट्ट असताना मस्त आमच्या भाषेने बोलत होते मी एक इचरले इच्छा पावता आमच्या भाषाचे एका वेळेस आता मस्त आमच्या जातीचे असल्यावर ते भाषा खंडित चोखट रीतीने चालता आता मध्ये एक घारा असतं त्यास भाषेचे अवकाश असत नाही ते घरी मात्र भाषा बोलतं आता त्यास खैल रीतीने आम्ही भाषेचे वृद्धी करले अवकाश करले होईल आमच्या देवळाचे नाहीतर संघ संस्थे काहीतरी करूनच्या अवकाशाचा हरीश संघ संस्थे आणि देवळाच्यांचे एक जबाबदारी मस्त असता आणि आमच्या समाजाची जबाबदारी मस्त असं केलं सांगताना एकू आमचे एक बदल समाजाच्या मध्ये आम्ही असं झालं तर आम्हाला बदल अवकाश नाही झाला झालं तर आम्ही एक वारस एकदा आमच्या देवळा जाऊनच्या देवळास भेटी देवळात नाही झालं तर देवळात काही उत्सवानी चालतो त्या उत्सवात आम्ही भाग घेऊन त्या उत्सवाच्या टायमार साधारण होऊन आमची भाषाच उपयोग करतो आणि आमच्या संबंधाची कोण असा ते बदलकडे असत त्या संबंधाच्या घर आम्ही भेटी देऊनच्या ॲटलिस्ट एकदा महिन्यास एकदा तरी आधी आम्ही दाखला असताना कसा होईत सांगताना आमच्या घरा वारस एकदा कोणतरी एक संबंधाचे आमच्या घरात चुकाल नाही दोंपराच्या वेळा काही सांगाने येवला होणार नाही अग्ग्याच्या घरा दोंपरा काहीतरी रांधलं असतं त्याचं जेवण काही स्पेशल करू लाव्या त्या करू लाव्या हे काही नाही ते येऊनचे जेवण करूनच्या काहीतरी बोलांच्या दावनचे अनेक वारांत अनेक घरची कोणतरी येवीत होते आम्ही तसं अनेकटाच्या घरा दावनचे एक पद्धती होते ते असले मी तरी आम्हाला आम्ही टेम्पल बोलांचे आम्ही बोलताना ते त्यांची एक आता हे सांगायचं की पुत्तूर तेवणचे सुळल्या देवणची नाही झालं तर उडपंतच झाले झालं तर बदल भाषे असं नंतर आमच्या भाषेत विविधते असं त्या विविधते आम्हाला बदल खाईसून येतात आता पारकळाचे
थोडे बोलांचे स्टाईल त्यांचे एक इंगड आमचे हे आम्ही शिरवा बंटागल्ला आसूपासून यांनी बोलांचे एक म्हणे इंगड असतात त्याचे मी आम्हाला तेवूनचे आमचे हेवणी येताना आम्हाला त्यांची एक भाषा ऐकताना खुशी एक म्हणे आम्ही तमाशे करीत काहीतरी चूर बोलताना तमाशे करता त्या एक इंगड तर ते एक भाषा ऐकायला खुशी म्हणता ती भाषा आम्ही काहीतरी बोला त्यांचे एक नवे शब्द गावता आम्हाला अजून आता पोरलू होणांचे पोरलूस एक पर्याय पद अजून गावाला नाही मालो एकूण मातन खाता पोरलू संघाच्याच काय शब्द होणार त्याच्या ಬಗ್ಗೆ आम्हाला एक तसले शब्द असं पर्याय पद गावला झालं तर चोखट त्याच्या मितीने असायला अवकाश नत्तल्याकडे आम्ही ते एक अवकाश घेऊ लावाय म्हणताना एक समाजमुखी काम करायला गेला झालं तर थंय आम्हाला असायला अवकाश गावात संघांचे एक अभिप्राय माझा आमच्या भाषा रिलेटेड एक मस्त प्रोग्राम थंय कार्यक्रम आम्ही त्या एक प्रदेशांत जाऊन केल्या तर बहुशा त्यांचो एक आमच्या भाषेचेवर अभिमान चढ येईद म्हणून माझ्या मनात तो त्या एक आयलाय की तर म्हणताना आता कोंकणी मान्यता दिवस आणि कोंकणी केंद्र असून आम्ही काहीतरी कार्यक्रम वैसन घेऊन संघ संस्थेच्यानी तसल्या प्रदेशांत केलं तर त्याचं एक हो आमची भाषा चोकोट स्थानमान असा आमच्या भाषेची मस्त जण आईल ती म्हणांचे एक चोकोट भावने अंत भाषेच्या वर अभिमान मुख्य होऊन आमास भाषेच्या वर प्रीत हवी हे सांगले ना हरीशनी हृदयाची भाषा म्हणून ते निज होऊन तरी आमास ते भाषेच्या वर प्रीत हवी अभिमान हवा तसं असल्यावर मात्र पुढेले आम्ही आमची भाषा आमच्या धाकल्यांचो शिकयता अवशेषच अभिमान नाही तर आम्हा बाबाले अभिमान नाही तर धाकल्यांच खंडित अभिमान नाही त्यानिमित्ताने आम्ही जल्ले तिथल्या उद्या त्याचं चोकोटो आमची भाषा शिकेन आम्ही बैसान शिकेली म्हणून नाही त्या पोटशांपीला आम्ही आमचीच भाषा बोलाया ती स्कूलसून यंत गुडल्या आम्ही ಏನು ಹೋಮ್ವರ್ಕ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ कसाले दिलसन काम करले ते पिलीच रे आमच्या भाषेने त्या उत्तर द्या त्या दाखल्या त्यामुळे त्यांनी आता पुढेच हे आणि एक प्रॉब्लेम आहे कसं म्हटलं मोबाईल फोन कोणाला बोलायला पुरसत नाही आधी वरडस आम्ही सांजे अंत तो स्कूल सुन अंत होय माने माझे हित व्हॉट्सअप आहे बायला आणि काय त्याला त्याचे झालं मोबाईल अर्ध हाल करच ना असेल विषय अंत खंडित आणि आधुनिकचे एक आधुनिकचे एक अज्ञांच्यावर आधुनिकतेचा प्रभाव पडला असा खंडित सामाजिक जालतानाचा एक प्रभाव आज मस्त असा आज खिंसोर म्हणतात आधी अग्गे एक वरड उठला तर घरी जाऊन त्यांच्या हिरियांचे पाय धरून त्या नवरा हा नवरी ह्या नाहीतर मुंजा हा थंय जाऊन पाय धरून आशीर्वाद घेऊन आमचे एक क्रम आणि एक उडगिऱ्याचा कापाड हा त्या देऊन आमच्या एक चकोट संप्रदाय आमच्या जातींत होत्या त्या आज अग्गे गेलसा आणि व्हॉट्सअपांतच कागद झाडल्याने आणि फोन केल्याने येवले पुरसत नाही व्हॉट्सअपांत कागद झाडल्याचा यावा म्हणून थिंसोर परिस्थिती आयलसा ते थोडे तरी संप्रदाय आम्ही उरेन घेऊया वरडा मुंजी हुंताना तरी आम्ही आमच्या गोडचे संबंध दूरचे झाले नाही तर सर नाही गोडचे संबंध तरी थंय घरी जाऊन कागद देऊन येऊनचे एक क्रम आणि हिरियांच्या पाय धरून सांगांचे एक क्रम उलटसन घेऊया तसंच जगन्नाथाने सांगासारखे आमचे सण आता आम्हास कळलेल्या आहात एक श्रावणी आमच्या सुताचे पुणाव एक आम्ही एक सार्वजनिक होऊन करले आता शिकल्याचा सुरू केलसा देवळांतागे श्रावणी जानव घालूनचे कार्यक्रम चालत असा तसंच पुरा सण व वट्ट मिळित होऊन करूनचे एक अवकाश आम्ही करून घेवलवा आम्हीच उत्पत्ती करून घेवलवा त्यादा आमच्या जातीच्या एक संप्रदाय कसाला संस्कृती कसाला म्हणून आमच्या जातीच्या पोटच कळता तेव्हा आमच्या वट्ट त्या कार्यक्रमात भागवायचं एक अवकाश आम्हीच करून देवलवा देवळा होंदे भट होंदे पुरोहित होंदे नंतर आम्ही संघ संस्थेत काम करतले ह्याच्या ಬಗ್ಗೆ प्रयत्न करूया म्हणून सांगत आजचे एक विश्व कोंकणी दिवसदी हे एक आमच्या भाषेच्या ಬಗ್ಗೆ आमच्या मनात असलेल्या तुडिता आमच्या मनात असलेल्या संशय आमच्या मनात असलेले एक वेदने हे पुरा हित व्यक्त झाल्या आणि आमची भाषा पाठी पडायला कारण कसाले म्हणून व एक तुम्ही अज्ञानी तुमच्या मनात असलेले एक अभिप्राय सांगल्यात आणि फुडल्या दिसात कसाले करले होईत आमच्या भाषांत अनेको पिक्चर असले येऊन दे डिक्शनरी येऊन दे कार्यक्रम होऊन दे म्हणांचे अभिप्राय तुम्ही व्यक्तपडिसेल तुम्ही हित येऊन तुमच्या अमूल्य एक अवकाश आम्हास दिल्यासत तुमच्या अभिप्राय चोकोट रीतीर हित मंडने केल्यासत त्यास तुम्हास तिग्गांचो विश्व कोंकणी केंद्र सुनो हे लाईव्ह स्ट्रीम स्टुडिओ सुनो आणि ह्या कार्यक्रमाच्या आयोगाच्या परहून आयोजन केल्ल्यांच्या परहून तुम्हा सगळ्यांचो हार्दिक धन्यवाद सांगता
धन्यवाद. धन्यवाद.